So now we will learn English. Good habits. Good habits. Good habits म्हणजे काय? चांगल्या सवयी. चांगल्या सवयी आपण मराठीत म्हणतो ना. गुड हॅबिट्स म्हणजे काय? चांगल्या सवयी. गुड हॅबिट्स म्हणजे चांगल्या सवयी. ओके. लिसन, रीड अलाउड, कॉपी अँड रिमेंबर. आता हे वाचूया आपण. अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज इज द वे टू बी हेल्दी, वेल्दी अँड वाईज. परत एकदा वाचू. परत एकदा वाचू. परत वाचते हा. अर्ली टू बेड and early to rise is the way to be healthy, wealthy and wise. ओके. दिसतंय का रे? स्नेहल वाचलं? स्नेहा तू वाचलं? वाचलं सगळ्यांनी? काय दिलं बघा. अर्ली टू बेड म्हणजे काय? बेड म्हणजे झोपायला जाणे. अर्ली टू बेड. टू बेड म्हणजे झोपायला जाणे. टू बेड. बेड म्हणजे काय? झोपायला जाणे. अर्ली म्हणजे लवकर. अर्ली म्हणजे लवकर झोपायचं. रात्री खूप उशिरापर्यंत टीव्ही बघत बसायचं नाही. यू शुड स्लीप अर्ली. अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज. टू राईज. टू राईज म्हणजे उठणे. लवकर उठायचं. सकाळी. सकाळी सूर्य उगवतो की नाही लवकर, मग तेव्हा लवकर उठायचं. अर्ली टू राईज इज द वे टू बी हेल्दी, वेल्दी अँड वाईज. आणि लवकर झोपलं, लवकर उठलो त्याच्यामुळे आपण काय होतो? तंदुरुस्त राहतो, हेल्दी राहतो. हेल्दी, वेल्दी अँड वाईज. कळलं? समजतंय का? का नाही समजत आहे? समजतंय ना? इज द वे टू बी हेल्दी, वेल्दी अँड वाईज म्हणजे तंदुरुस्त, निरोगी. त्याच्यामुळे काय होतं? आपण तंदुरुस्त राहतो. लवकर झोपलो, रात्री लवकर पटकन 10 वाजता झोपून घेतलं, सकाळी लवकर उठलो, 6 वाजता उठलो आणि व्यायाम केला, थोडंसं चालून आलो, धावायला गेलो बाहेर जॉगिंग ट्रॅकवर. ओके नाही? मग त्यामुळे आपण तंदुरुस्त राहतो. इज द वे टू बी हेल्दी, वेल्दी अँड वाईज. आणि आपण हुशार पण होतो, कारण सकाळी उठल्यावर जर अभ्यास केला तर तो पक्का लक्षात राहतो. ओके नाही? सो यू शुड स्टडी अर्ली इन द मॉर्निंग. ओके. पुढे बघा काय दिलं. परत एकदा वाचा बरं. हे सगळ्यांनी वाचा परत एकदा. परत वाचा. अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज इज द वे टू बी हेल्दी, वेल्दी अँड वाईज. वाचलं? हां, ही पहिली गुड हॅबिट आहे. गुड हॅबिट्समध्ये पहिलं आहे. पहिलं काय? लवकर झोपायचं, रात्री लवकर झोपायचं, लवकर उठायचं. कळलं? दॅट इज फर्स्ट गुड हॅबिट. सेकंड वन इज हे वाचा. 1, 2 whatever you do, start it well and carry it through.
वाचा तुमच्या बुकमध्ये, टेक्स्टबुकमध्ये. 1, 2, whatever you do, start it well and carry it through. काय दिलंय बघा. 1, 2, whatever you do. तुम्ही सगळेजण काहीही काम करत असले तरी स्टार्ट इट वेल, व्यवस्थित सुरू करायचं. अँड कॅरी इट थ्रू म्हणजे काम केलं आणि अर्ध सोडून दिलं. चित्र काढायला घेतलं, सुरू केलं, चित्र काढलं, जाऊ दे कंटाळाला, ठेवून दिलं, अर्धच ठेवून दिलं. असं नाही करायचं, पूर्ण करायचं. अभ्यास करायला बसले, थोडा वेळ झाला, जाऊ दे कंटाळाला, बंद, ठेवून दे. असं नाही करायचं. अभ्यास पूर्ण केला पाहिजे. व्हॉटेवर, कोणतंही काम, कोणतं पण काम पूर्ण केलं पाहिजे. व्हॉटेवर यू डू, कॅरी इट वेल अँड स्टार्ट इट वेल अँड कॅरी इट थ्रू. ओके, समजलं. सेकंड गुड हॅबिट. दिस इज सेकंड गुड हॅबिट. थर्ड वन इज, तिसरा वाचा. 1 thing at a time and that done well is a very good rule and as many can tell. वन थिंग ॲट अ टाइम, एका वेळी एकच काम करायचं. म्हणजे एकाच वेळी, कधी कधी तुम्ही काय करता, एकाच वेळी बसले, टी व्ही लावून ठेवलाय, तेव्हाच अभ्यास पण करताय, तेव्हा चित्र पण काढताय, तेव्हा तिकडे जेवण पण करताय. असं नाही करायचं. 1 थिंग ॲट अ टाइम, एकच काम करायचं. टी व्ही बघताय ना, मग टी व्ही बघायचा, बंद केला, मग अभ्यास झाला, नंतर जेवण. नाही तर इकडे जेवण करतोय आणि इथे अभ्यास. चूक. 1 थिंग ॲट अ टाइम, एका वेळी एकच काम. सगळं काम एकत्र करायचं नाही, मग सगळं चुक होतं. हो की नाही. किंवा अभ्यास करता इकडे खेळायचं, कॅरम खेळायचा, किंवा काहीतरी पत्ते खेळायचे, किंवा पळायचं. किंवा तुम्ही आता शाळेमध्ये नाही आहे, पण शाळेत असताना तुम्ही काय करता, खाली डब्बा खायला जाता की नाही खाली, मग तेव्हा तुम्ही काय करता, जेवण करता मध्येच उठतात, लगेच खेळायला जातात, परत येतात, बसतात, परत खातात, परत जातात कुठेतरी. करतात ना असं काही जण, मग हे चूक आहे. हो की नाही. 1 थिंग ॲट अ टाइम, एका वेळी एकच काम करायचं. जेवण करतायत ना, मग जेवण करायचं, पूर्ण झालं मग खेळायला जायचं. कळलं. काय दिलंय बघा. 1 थिंग ॲट अ टाइम अँड दॅट डन वेल इज अ व्हेरी गुड रूल ॲज मेनी कॅन टेल. म्हणजे एका वेळी एकच काम केलं पाहिजे. समजलं. हा तिसरी गुड हॅबिट, थर्ड गुड हॅबिट. नाव फोर्थ वन, चौथं वाचा. हे वाचा. स्नेहा रीड दिस वन. हे वाचा. स्नेहल बघतच नाही का समोर तू. स्नेहल, hearts like doors will open with ease to very very small keys and don't forget that 2 of these are thank you sir and if you please. काय दिलं बघा. hearts like doors will open with ease to very very small keys and don't forget that 2 of these are thank you sir and if you please. आणि आता तुम्ही एकमेकांशी बोलताना कसं बोललं पाहिजे, प्रेमाने बोललं पाहिजे एकमेकांना. एकमेकांची आपल्याला काही कोणाची मदत हवी आहे, कोणाची आपल्याला मदत पाहिजे, मग आपण सांगितलं दे रे मला, कोणी देईल का आपल्याला, देणार नाही. पण म्हटलं प्लीज मला देतो का,
प्लीज गिव इट टू मी, मग देणार. बोललं पण छान पाहिजे. आपण रागावून बोललं मग कोणी ऐकणार नाही, ओके नाही. पण छान प्रेमाने बोललं, हळू बोललं तर मग ऐकतात. प्लीज देतो का, मग ऐकणार, ओके नाही. किंवा कोणी आपल्याला मदत केली तर मग आपण लगेच त्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे ना. थँक्यू सर असं बोललं पाहिजे ना. थँक्यू सर अँड इफ यू प्लीज. हां हां मशीन तुम्ही बंद आहे त्याच्यामुळे ती एवढा रिस्पॉन्स बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर एक मिनिट. हां मग 2 गोष्टी कोणत्या लक्षात ठेवल्या पाहिजे. थँक्यू म्हणायचं, कोणी आपल्याला मदत केली तर थँक्यू सर. आणि आपल्याला जर कोणाची मदत हवी आहे तर इफ यू प्लीज गिव इट टू मी, इफ यू प्लीज गिव इट टू मी. आपल्याला काय हवं आहे, रंग पेन्सिल हवी आहे, रंग हवे, मग इफ यू प्लीज गिव इट टू मी असं विचारलं पाहिजे, नम्रपणे विचारलं पाहिजे, ओके नाही. या 2 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. मग सगळेजण आपल्याला मदत करतात. आपण सारखं सारखं रागावलं, सारखं सारखं चूक बोललं, वाईट वाईट बोललं मग कोणी ऐकत नाही, ओके नाही. प्रेमाने बोललं पाहिजे, छान. समजलं. सो 4 गुड हॅबिट्स. 4 गुड हॅबिट्स. अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज. लवकर झोपायचं, लवकर उठायचं, फर्स्ट. सेकंड वन इज एनी वर्क यू डू स्टार्ट इट वेल. काम छान सुरू करायचं आणि कॅरी इट थ्रू, पूर्ण करायचं. काम सुरू केलं, अर्ध सोडून दिलं. समजा आईने तुम्हाला सांगितलं की झाडू मारा, घरामध्ये साफ करायला सांगितलं, अर्धच केलं, झालं, चूक. पूर्ण काम केलं पाहिजे. अर्ध केल्यावर कंटाळा आला जाऊ दे असं नाही करायचं. काम पूर्ण करायचं. जेही काम करा, झाडू मारताय, कपड्यांच्या घड्या करून ठेवताय, कपडे घडी करून ठेवताय, किंवा चित्र काढताय, किंवा अभ्यास करताय, काही पण पूर्ण केलं पाहिजे. अर्ध करायचं नाही. हां, एनी वर्क 1 2 वॉट एव्हर यू डू, कॅरी इट वेल, स्टार्ट इट वेल अँड कॅरी इट थ्रू. सेकंड गुड हॅबिट. थर्ड वन इज वन थिंग ॲट अ टाइम. एका वेळी एकच काम करायचं. चित्र पण काढायचं, अभ्यास पण करायचा, टी व्ही पण बघायचा आणि एकीकडे जेवायचं पण. सगळं एकत्र करायचं नाही, एका वेळी एक काम, ओके. आणि 4th गुड हॅबिट इज बोललं पाहिजे नम्रपणे. थँक्यू सर, इफ यू प्लीज गिव इट टू मी असं बोललं पाहिजे, प्रेमाने बोललं पाहिजे. मग सगळेजण आपल्याला मदत करतात. कळलं? समजलं सगळ्यांना? समजलं एवढं? हे परत वाचा. हां.